नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रीतीज किचनमध्ये। आज भरलेल्या वांग्याची भाजी बनवली आहे। खूप पटकन आणि छान होणारी अशी ही रेसिपी आहे। तुम्ही सगळ्यांनी आपापल्या घरी बनवतच असाल नेहमी, पण खूप सोप्या पद्धतीने बनवली आहे, तुमच्याबरोबर शेअर करते आहे। मला नक्की सांगा कशी वाटली ती। वांगे आधी असे 2 कापा करून चिरून घेतलेले प्लसच्या साईनमध्ये। सगळे वांगे व्यवस्थित चिरून घ्यायचे आणि कीड वगैरे लागलेलं नीट बघून घ्यायचं, कारण आपल्याला त्यानंतर मसाला भरायचा आहे। व्यवस्थित सगळे वांगे चिरून पाण्यामध्ये घालून ठेवलेत। थोडंसं मीठ घातलं आहे मी पाण्यामध्ये। आता भाजलेले शेंगदाणे, खोबरं आणि लसूण घेतलेलं आहे। बस एवढंच घ्यायचं आहे, आपल्याला दुसरा काहीच मसाला लागणार नाही आहे। आणि याच्यातलं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढे शेंगदाणे, खोबरं आणि लसूण घेऊन मिक्सरमध्ये थोडंसं दरदरीत वाटून घ्यायचं आहे। आपले वांगे किती आहे त्या हिशोबाने हा मसाला बनवून घ्यायचा आहे। थोडासा दरदरीतच ठेवायचं आहे, जास्त बारीक पेस्ट किंवा पाणी घालून वगैरे वाटण करायचं नाही आहे, कोरडंच ठेवायचं आहे। आता एका ताटलीमध्ये काढून घेतलेलं आहे मी सगळं वाटण, आणि मग त्याच्यामध्ये तिखट, हळद, आपला नेहमीचा गरम मसाला जो काही तुम्ही जो कोणता घरी वापरत असाल तो, धणे जिऱ्याची पूड घातलेली आहे, मीठ घातलेलं आहे थोडंसं, आणि कालवून घ्यायचं आहे। सॉरी, मी याच्यामध्ये हळद सांगितली, पण आपल्याला मसाल्यामध्ये हळद घालायची नाही आहे। आता हा सगळा मसाला आपण व्यवस्थित वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत। व्यवस्थित दाबून भरायचा, खूप असा छान भरल्या गेला पाहिजे, उगाच वरवर भरायचा नाही। आणि अशा पद्धतीने सगळे वांगे भरून मसाला भरून तयार करून घ्यायचे आहेत आपण। व्यवस्थित सगळे वांगे तयार झालेले आहेत बघा। आता फोडणी करायला घेऊया। कढईमध्ये तेल घातलं आहे थोडं। तेल तापल्यानंतर जिरे मोहरी घालायची, मेथ्याची पूड घालायची। मेथ्याची पूड स्किप करायचीच नाही, कारण खूप छान लागते या भाजीत, वांग्याच्या भाजीत खूप खमंग आणि स्वादिष्ट होते भाजी। कढीपत्ता घातलेला आहे, आणि मेथ्याची पूड थोडी घाला, नाहीतर ती कडवट पण लागू शकते। नाही तर म्हणाल प्रीतीने सांगितलं आहे म्हणून घातली, असं नको व्हायला। आता हळद घातली, आपण मसाल्यामध्ये घातली नव्हती, याच्यामध्ये थोडी हळद, तिखट घातले, आणि परत थोडासा मसाला जर तुम्हाला वाटला तर तुम्ही घालू शकता, नसेल नाही घालायचं असेल तर तरी चालेल। आणि आता सगळे वांगे आपण या तेलामध्ये सोडणार आहोत। व्यवस्थित परतून घ्यायचे, एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायचे हे वांगे आपल्याला। व्यवस्थित त्या सगळ्या वांग्यांना तेल लागलं पाहिजे, हलवून घ्यायचे नीट। आणि पाणी गरम करायला ठेवून द्यायचं, तोपर्यंत एका बाजूला कुठल्याही रस्स्याच्या भाजीमध्ये गरम पाणी घालायचं, म्हणजे जो मसाल्याचा जो रंग आहे आणि जो स्वाद आहे तो खूप छान येतो भाजीला। तर्री वगैरे छान दिसते भाजीवरती, म्हणून शक्यतो मी गरम पाणी घालते, आणि लवकर शिजते भाजी, वेळ वाचतो आपला। आता गरम पाणी, तुम्हाला हवा तेवढा रस्सा जेवढा पाहिजे असेल तेवढं गरम पाणी घालायचं, आणि झाकण ठेवून द्यायचं थोड्या वेळ, एक 3-4 मिनटं झाकण ठेवायचं। लगेच शिजतात वांगे, कवळे असतात त्याच्यामुळे पटकन होते ही भाजी। थोडं मीठ घालायचं आहे, मगाशी मसाल्यामध्ये पण मीठ घातलं होतं, त्या हिशोबाने थोडं मीठ घालायचं, आणि झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनटं मी ठेवलेली आहे। आणि मग 4-5 मिनटानंतर हे बघा, व्यवस्थित उकळी आलेली आहे भरपूर छान। परत एकदा हलवून घ्यायचं, खाली लागायला नको आपला जो मसाला आहे तो, म्हणून। आणि परत 3-4 मिनटं मी झाकण ठेवणार आहे याच्यावरती, आणि छान वाफवून घेणार आहेत वांगे हे। आता आपले वांगे जवळजवळ सगळे शिजलेले आहेत, हे बघा, सुरीने असे टोचून बघायचे, म्हणजे पटकन आपल्याला लक्षात येतं की वांगे शिजले। बघा, एकदम मऊ झाले छान, आणि भाजी रेडी आहे आपली। एक 7 ते 8 मिनटात भाजी रेडी होते। थोडासा रस्सा पातळ वाटतो आहे मला, म्हणून मी त्याच्यामध्ये जो मसाला मगाशी वाटला होता आपण तो घातला आहे, 2-3 चमचे। तुम्हाला नसेल घालायचा तरी चालेल, असं काही घातलंच पाहिजे असं काही नाही आहे। कोथिंबीर घातली आहे वरून छान बारीक चिरलेली, आणि थोडासा गूळ घातला आहे। गूळ घालायचाच या भाजीला, छान लागते। हे बघा, मस्तपैकी टम्म फुगलेली पोळी आणि भरलेली वांग्याची भाजी, अतिशय छान लागते खायला। तुम्ही पण करून बघा, आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।